नमस्कार, तुमचे गावाकडचे जीवन या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या पानापासून धपाटी करणार आहे. हे बघा आमच्या रानातील देशी शेवग्याचे झाड. पाला काढून घेऊ. हे बघा आपला पाला काढून झालेला आहे. पाणी निवडून घ्यायची. सर्व पाणी सुट्टी झाली पाहिजेत. लहान मुलं धपाटी खूप आवडीने खातात. अशा प्रकारे सर्व पाणी निवडून घ्यायची. 2-3 वेळा पानं स्वच्छ धुवून घेऊ. आता आपण वाटण तयार करू. उकळीत 1 चमचा जिरं, ओवा, 5-7 पाकळ्या लसूण, 4-5 मिरच्या, थोडंसं मीठ हे सर्व ठेचून घेऊ. हे बघा आपलं सर्व ठेचून झालं आहे. एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलं. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे बेसन, हातावर ओवा चोळून घालायचा. 1 चमचा धना पावडर, हळद, तयार केलेलं वाटण घालायचं. बारीक चिरलेला कांदा घातला. पानं चिरून घेतलेली घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. हे सर्व एकजीव करून घेऊ. थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. गोळा जास्त घट्ट जास्त पातळही मळायचा नाही, मध्यम असा मळायचा. 5 मिनिटे झाकून ठेवू. चूल पेटलेली आहे. चुलीवर तवा ठेवू. 5 मिनिटे झाली आहेत. हाताला पाणी लावून गोळा तयार करू. पळपोटावर प्लास्टिकचा कागद ठेवू. कागदाला तेल लावू. गोळा ठेवू. कागदाला तेल लावल्यामुळे आपलं धपाटं चिटकणार नाही. असं थापून घ्यायचं. तुम्ही लाटू पण शकता. आपण जशी साधी धपाटी करतो तशीच चवीला खूप छान लागतात. ही शरीरासाठी पौष्टिक असतात. वरचा कागद काढू. असं धपाटं हातावर घेऊ. तव्यावर तेल लावून घेतलं. धपाटं टाकू. कढईने तेल सोडू. दोन्ही बाजूने छान भाजू. धपाटं भाजलेलं आहे. गरम गरम धपाटं ताटात वाढू. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉस किंवा दह्याबरोबर खाऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.